राधानगरी तालुका पुरोगामी विचार मंच यांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन। मुली व महिलांवर अत्याचाराचा निषेध आणि आरोपींना कठोर कारवाई व्हावी यासाठी राधानगरी तालुका पुरोगामी विचार मंच यांच्या वतीनं आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी राधानगरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। गेल्या आठवड्याभरात देशभरामध्ये कोलकाता, बदलापूर, अंबरनाथ, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी शालेय विद्यार्थिनी व तरुणींवर अत्याचार करून त्यांचा निर्दयीपणे खून केल्याच्या घटना घडल्या आहेत। यावर घटनेतील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करावी यासाठी राधानगरी पुरोगामी विचार मंच व राधानगरीमधील तरुण युवती हे आज तहसीलदार कार्यालयावर निवेदन देण्यासाठी एकवटले होते। हे निवेदन देत असताना काही तरुण युवतींनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की मुलींच्या भविष्यासाठी येणारा काळ हा खूप भयानक आहे। त्यासाठी प्रत्येक मुलीनं स्वतःचं संरक्षण स्वतः करण्याची तयारी ठेवा, तेव्हाच अशा नराधमांना धडा शिकवता येईल अशा भावना व्यक्त केल्या। त्याचबरोबर संविधान संवादक राज वैभव यांनी प्रांत यांना बोलताना म्हटलं की महिलांना संरक्षण देण्याबरोबरच पुरुषांचंही प्रबोधन करण्याची गरज आहे। त्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेण्याची गरज आहे असं सांगण्यात आलं। हे निवेदन देण्यासाठी संविधान संवादक राज वैभव, शोभा रामचंद्र, रेश्मा खाडे, चंद्रशेखर कांबळे आदी जण उपस्थित होते। राधानगरीसाठी उपसंपादक स्वप्नील कांबळे। घटना घडतात त्या बघून अक्षरशः आमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत। याच्यावर निषेध अहो बघताय का, या ना, सामील व्हा यात। काय बघताय? तुमच्या पण मुली, आई बहीण ताई आहेतच ना, तुमच्या पण मुली असुरक्षित आहेत, त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे तुमचं आहे। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची, चव आहे कोल्हापूर।